त्यात काय दोष आहे साहेब? अरे आमचे हाल अदृष्ट का करताय? सुनील भाऊ तू मागे पडो. अरे काय करताय सुनील भाऊ तू मागे पडो. अरे काय करताय? अरे सांगून घ्यायचं असतं, आम्ही गेलो असतो निघून. पक्षामध्ये आम्हाला उमेदवारी नाही ते सांगायचं असतं आम्हाला. अरे आम्ही एक तिकीट मागितलं, फक्त तिकीट. मी एक काम मागितलेली, मी कार्यकर्त्याचं एक काम घेऊन आलो नाही. मी चळवळीत काम करतो, आम्ही स्वतः काम करतो. वीज असन, आम्ही ड्रेनेज असन, कुठलाही प्रॉब्लेम असेल मतदारसंघामध्ये आम्ही स्वतः सॉल्व्ह करतो. आणि मी यांना निधी मागितला नाही, काहीच मागितलं नाही. आणि माझी उमेदवारी का कट केली मी साहेबांच्या आलो नाही. बाकी माझं काहीच म्हणणं नाही की माझ्यापेक्षा तो भारी कसा काय, मला सांगा तो भारी कसा आहे. सगळ्याला आम्ही फोन करू सांगतो. माझं एवढंच म्हणणं आहे की सुनील भाऊ पेक्षा तो सुशिक्षित असेल. अरे मी नगरसेवक कसा असावा याची व्याख्या सांगितलेली आहे. अरे मी इंजिनियर आहे, मी सुशिक्षित आहे, मी चांगला आहे. अरे मग काय करायचं अशा माणसाचं ज्याचं सर्वेत नाव येतं, ज्याचं येतं की नाही येतं माहित नाही, पण कालचा आहे उमेदवार, हा उमेदवार होतो, उद्या तो निवडून येईल. आम्ही फक्त सतरंजा उचलायच्या आणि कार्यकर्त्यांनी फक्त मंत्री आमदाराची वाट बघायची. आणि गद्दार म्हणणारे जे निष्ठावंत नाहीये ते नगरसेवक झाले का त्यांना सॅल्यूट करायचा. अरे त्यापेक्षा या पक्षात नसेल बरं, तेव्हा शिंदे साहेब माझ्यासारख्या गरीब माणसाची, मागासवर्गीय माणसाची कालपर्यंत भांडत होता आपल्याला. तो आमच्या कार्यकर्त्याचा जागायचा तलवार काढतो. असे असंख्य लोक होते जे गद्दार म्हणायचे, ते आमच्या शिंदे सेनेमध्ये आले, शिवसेनेमध्ये आले आणि ते प्रमुख झाले. आमच्या प्रभाग 20 आणि 19 मेन कोण आहे? त्रिंबक तुपे, जे आम्हाला शिवाय देत होते. आणि आम्ही खालचे. अरे भाऊ जाऊ द्या, जीव जाऊ द्या, काय काम साहेबांसाठी आम्ही जीव द्यायला तयार होतो. त्या विधानसभेच्या वेळेस आम्हाला विरोधकांकडून फोन आले,